जर मी तुम्हाला सांगितलं तुमची 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट पुढच्या 10 ते 15 वर्षात 1 करोडपेक्षा जास्त होऊ शकते, तर तुम्ही मला लगेचच विचाराल की यासाठी कोणते स्टॉक्स निवडायचे. पण मी आज तुम्हाला कोणताही स्टॉक सांगणार नाही, कारण खरी गोष्ट ही स्टॉक्समध्ये नसते, तर ती बिझनेस अंडरस्टँड करण्यामध्ये असते. आज मी तुम्हाला मल्टी बॅगर आपण कसे फाइंड करू शकतो याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. समजा आज एक कंपनी आहे आणि त्या कंपनीचा बिझनेस साधारण आज 1,000 करोड रुपये आहे. या 1,000 करोडमधून ही कंपनी 10 करोड रुपये प्रत्येक वर्षी प्रॉफिट कमवते. फ्युचरमध्ये ह्या कंपनीसाठी ग्रो होण्यासाठी मार्केट बरंच मोठं आहे आणि साधारण पुढच्या 10-15 वर्षात ती 1,000 कोटीचं मार्केट कॅप्चर करू शकते. पण आता प्रश्न आहे, ही कंपनी खरंच तिथपर्यंत पोहोचू शकेल का? आणि इथेच स्टॉक मार्केट फार इंटरेस्टिंग होतं, कारण काही कंपनी 10 वर्षात 10x बिझनेस करतात, तर काही कंपनीज 10 वर्षात 20x बिझनेस करतात, तर काही कंपनी चांगला बिझनेस असूनही इन्व्हेस्टर्सचे पैसे अडकवतात. मग फरक कुठे असतो? मार्केटमध्ये, ग्रोथमध्ये, ROCEमध्ये, मॅनेजमेंटमध्ये, का आपण त्या स्टॉकसाठी दिलेल्या प्राईसमध्ये? आज मी तुम्हाला हे सगळं एका स्टोरीच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक 7 प्रश्नांचं असं फ्रेमवर्क देणार आहे, ज्या फ्रेमवर्कमधून तुम्हाला लक्षात येईल की हा फक्त स्टॉक चांगला आहे का हा बिझनेससुद्धा चांगला आहे. आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी एक मजेशीर कॅल्क्युलेशन करणार आहोत. समजा आज एक बिझनेस 100 करोडचा आहे, तर तो 15 वर्षांनी किती मोठा होऊ शकतो आणि त्याला ती ग्रोथ अचीव करण्यासाठी किती पर्सेंटनी ग्रो व्हायला लागेल. हे आपण कॅल्क्युलेशन शेवटी नक्की करूयात, कारण तिथेच तुम्हाला मल्टीबॅगरचा खरा अर्थ समजेल. नमस्कार, मी विशाल काशीकर. गेल्या 20 वर्षापासून मी कॉर्पोरेट फायनान्स, प्राइसिंग, FP&A, अकाउंटिंग अशा वेगवेगळ्या फायनान्स फंक्शनमध्ये काम करत आहे. आज मी तुम्हाला कोणताही स्टॉक कसा निवडायचा हे सांगणार नाही, पण मी तुम्हाला आज एक मल्टीबॅगर बिझनेस आपण कसा अंडरस्टँड करू शकतो हे सांगणार आहे. चला तर मग पुढे जाऊयात. माझा पहिला प्रश्न अगदी सिंपल आहे. समजा ABC कन्झ्युमर ही कंपनी साधारण 100 करोडची आहे. ती प्रॉफिटेबल आहे, ग्रोथही चांगली आहे, पण मला पडणारा एक बेसिक प्रश्न आहे की ही कंपनी किती मोठी होऊ शकते. समजा तुमचं वडापावचं एक दुकान आहे. तुमचा वडापाव इतका चांगला आहे की 10 किलोमीटरवरून लोक येतात आणि तुमचं दुकान हे नेहमी फुल असतं. प्रॉफिटही चांगला होतो, रिव्ह्यूजही खूप चांगले आहेत, पण दिवसाला तुम्ही जास्तीत जास्त किती वडापाव विकू शकता? 500, 1000, 1,500, 2,000. आणि आता समजा की तुम्ही एखादं असं प्रोडक्ट बनवलं जे फक्त पुण्यातच नाही, महाराष्ट्रात, भारतात किंवा भारताबाहेरही विकू शकता. आणि आता विचार करा ही अपॉर्च्युनिटी किती मोठी असेल. आणि पडणारा पहिला प्रश्न असा असतो की ही कंपनी कुठल्या मार्केटमध्ये खेळते आणि या कंपनीचं मार्केट किती मोठं होऊ शकतं. छोटी कंपनी हा मल्टीबॅगरचा स्टार्टिंग पॉईंट असू शकतो, पण मोठी अपॉर्च्युनिटी हे त्याचं फ्यूल असते. समजा ABC कन्झ्युमरचं मार्केट मोठं आहे, पण फक्त मार्केट मोठं असून काय उपयोग जर कंपनी वाढतच नसेल तर? आणि समजा कंपनीचा रेव्हेन्यू हा 20% CAGRनी वाढतोय. 20% CAGR हा ऐकायला फार मोठा नंबर कदाचित वाटत नसेल, पण कंपाऊंडिंगची गंमत इथेच असते. फक्त 5% ग्रोथचा फरक आणि 10 वर्षांनी रिझल्ट किती वेगळा असेल हे बघा. पण इथं एक ट्रॅप आहे. रेव्हेन्यू इथे 30%नी वाढला, आपण खुश झालो, पण प्रॉफिट फक्त 5%नी वाढलं का? ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस वाढले, आपले डिस्काउंट्स वाढलेत का, वर्किंग कॅपिटल वाढलं आहे का, डेब्ट वाढलेत का? मग ही ग्रोथ किती व्हॅलिड आहे? सो रेव्हेन्यू किती वेगाने वाढतो हे महत्त्वाचं आहेच, पण त्या ग्रोथमधून किती पैसा तयार होतो हे त्याहून महत्त्वाचं आहे. आता थोडं टेक्निकल होऊयात, पण एकदम सिम्पल एक्झाम्पल. 2 मित्र आहेत. त्यातल्या पहिल्या मित्राने 10 लाख रुपये लावले आणि त्याला 2 लाखाचा प्रॉफिट झाला. दुसऱ्या मित्राने 50 लाख रुपये लावले आणि त्याला 3 लाखाचा प्रॉफिट झाला. मग कोण जास्त एफिशियंट आहे? पहिला मित्र, कारण त्याने कमी कॅपिटलवर जास्त रिटर्न्स तयार केले. याच लॉजिकला आपण बिझनेसमध्ये ROCE म्हणतो. ROCE म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. आता समजा ABC या कंपनीने 500 करोडचं कॅपिटल वापरलं आणि या 500 करोडवर 10 करोडचा ऑपरेटिंग प्रॉफिट कमवलं, तर ब्रॉडली ROCE इथे येतं 20%. आणि ROE आपल्याला सांगते शेअर होल्डर्सच्या पैशावर कंपनीने किती प्रॉफिट कमवलं. म्हणून फक्त ROE बघू नका. डेप्टमुळे कधी कधी ROE आर्टिफिशियली चांगला दिसू शकतो,
म्हणून ROE, ROCE, डेप्ट आणि कॅश फ्लो हे एकत्र बघा. म्हणूनच मल्टीबॅगर कंपनी फक्त पैसा कमवत नाही, ती पैशातून पैसे तयार करते. आता आपल्याला ABC कन्झ्युमरचा बिझनेस फार छान वाटतोय, पण उद्या एखादी मोठी कंपनी याच मार्केटमध्ये आली तर, किंवा एखाद्या स्टार्टअपने अगदी तोच प्रोडक्ट अर्ध्या प्राईसमध्ये विकायला सुरुवात केली तर. फॉर एक्झाम्पल, तुमचं रेस्टॉरंट खूप चांगलं आहे, तुम्ही एक स्पेशल प्रकारची मिसळ बनवत आहात. उद्या तुमच्या शेजारी असेच 10 रेस्टॉरंट ओपन झाले आणि त्यांनी तुमच्यासारखीच मिसळ बनवायला सुरुवात केली, तर तुमचे आधीचे सगळे कस्टमर तुमच्याकडेच येतील का, याची गॅरंटी नाही. म्हणून आपण एखाद्या बिझनेसचा मोठ पाहतो, म्हणजे कॉम्पिटिटर्ससाठी तुमचा बिझनेस कॉपी करणं किती शक्य आहे. सो ग्रोथ तुम्हाला पुढे नेऊ शकते, पण मोठ तुम्हाला टिकवून ठेवते. समजा ABC कंपनीने 10 करोडचा प्रॉफिट कमवला. आता प्रश्न पडतो की हे पैसे जाणार कुठे. ही कंपनी डिव्हिडंड देते का, का त्यांचे जुने लोन फेडते, का ही कंपनी ते पैसे परत त्यांच्या बिझनेसमध्ये रिइन्व्हेस्ट करतात. समजा तुमचं 10 लाखाचं दुकान आहे, वर्षाअखेरीस तुम्ही 10 लाख प्रॉफिट कमवला. तुम्ही आता हे सगळे पैसे घरी घेऊन गेलात का त्यातले 8 लाख रुपये तुम्ही तुमच्या दुकानात परत रिइन्व्हेस्ट केले. जर तुम्ही ते परत रिइन्व्हेस्ट केले तर पुढच्या वर्षी तुम्हाला यातून ॲडिशनल प्रॉफिट झालेलं असेल. मल्टीबॅगरचं खरं इंजिन म्हणजे फक्त प्रॉफिट कमवणं नाही, ते मिळवलेलं प्रॉफिट पुन्हा हाय रिटर्न्सवर त्यांना इन्व्हेस्ट करता येणं हे खरं लक्षण आहे. आता बिझनेस चांगला आहे, मार्केट मोठं आहे, ग्रोथ चांगली आहे, ROCE पण चांगला आहे, या बिझनेसला मोठसुद्धा आहे, पण मॅनेजमेंटने चुकीचे निर्णय घेतले तर. समजा ABC कंपनीने 100 करोड रुपये यावर्षी प्रॉफिट कमवला, त्यातील 80 करोड मॅनेजमेंटने नवीन बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले आणि समजा तो बिझनेस फेल गेला तर. म्हणून मॅनेजमेंट पाहताना आपण प्रमोटर्स ट्रॅक रेकॉर्ड, डेप्ट, रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन, कॅश फ्लो, ॲक्विजिशन आणि कॅपिटल अलोकेशन पाहू शकतो. आणि यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येऊ शकते, मॅनेजमेंट शेअर होल्डर्सचे पैसे स्वतःच्या पैशासारखे वापरते का. म्हणूनच चांगला बिझनेस पैसे तयार करतो, पण चांगलं मॅनेजमेंट तेच पैसे योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करतो. आता सगळं परफेक्ट आहे, मार्केट मोठं आहे, ग्रोथ 20% आहे, ROCE पण स्ट्रॉंग आहे, मोठसुद्धा स्ट्रॉंग आहे, मॅनेजमेंट एक्सिलंट आहे. मग आता आपण त्या कंपनीचा स्टॉक घ्यायचा का. थांबा, एक शेवटचा प्रश्न, ह्या शेअरसाठी आपण किती प्राईस देतोय. समजा तुम्हाला एक कार आवडली, त्या कारची किंमत 10 लाख रुपये आहे, पण तुम्हाला सेलर म्हणतोय याच कारचे तुम्ही 50 लाख रुपये द्या. तुम्ही द्याल का. PE रेशो हे नाव तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये बऱ्याच वेळा ऐकलं असेल. PE रेशो म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण आपण एक खूप सोप्या एक्झाम्पलमधनं समजून घेऊया. समजा एक छोटंसं दुकान आहे, हे दुकान दरवर्षी 1 लाखाचं प्रॉफिट देतं. तुम्ही मला आज हे दुकान 10 लाखाला विकत आहात, म्हणजेच मी आज तुम्हाला 10 लाख रुपये देत आहे, पण प्रॉफिट 1 लाख रुपयेच कमवत आहे. म्हणजे मला हे 10 लाख रुपये कमवण्यासाठी अजून 10 वर्ष लागणार आहेत. म्हणजेच स्टॉक मार्केटच्या भाषेमध्ये आज मी 10च्या PE रेशोवर हे दुकान तुमच्याकडनं खरेदी करत आहे. मग PE रेशो जर जास्त म्हणजे स्टॉक महागच आहे असं असतं का. चला एक एक्झाम्पल बघूयात. समजा एक दुकान आहे, ते ह्या वर्षी 1 लाखाचं प्रॉफिट कमवत आहे, पण दरवर्षी ते त्यांचा प्रॉफिट 25%नी ग्रो करत आहे. तर ह्या दुकानासाठी जास्त प्राईस देण्याची लोकांची नक्कीच तयारी असू शकते. सो PE रेशो तुम्हाला त्या स्टॉकची प्राईस सांगते, पण ती प्राईस योग्य आहे का हे समजण्यासाठी तुम्हाला त्या कंपनीची ग्रोथ पाहायला लागते. ओके, मग PE रेशो कळाला, पण व्हॅल्युएशन म्हणजे काय. व्हॅल्युएशन हे PE रेशोपेक्षा थोडी मोठी गोष्ट आहे. समजा पुण्यात एक घर आहे, ते घर खूप छान आहे, लोकेशनसुद्धा चांगलं आहे, सोसायटीसुद्धा चांगली आहे, त्या सोसायटीतल्या ॲम्युनिटीजसुद्धा चांगल्या आहेत, पण त्या घराची किंमत 50 लाख आहे. आता मला विचारलं हे घर महाग आहे का. मी फक्त 50 लाख रुपये घराची किंमत बघून हे सांगू शकत नाही की हे घर महाग आहे की स्वस्त आहे. हे कळण्यासाठी मला त्याचं लोकेशन, सोसायटीतल्या ॲम्युनिटीज, कन्व्हिनियन्स आणि त्या परिसरातली होणारी ग्रोथ हे सगळं बघायला लागेल, आणि ह्यालाच व्हॅल्युएशन म्हणतात. सो बिझनेस किती चांगला आहे हे नक्की पहा, पण त्यासाठी किती प्राईस देत आहात हे विसरू नका.
कोणतीही कंपनी पाहताना हे 7 प्रश्न तुम्ही स्वतःला नक्की विचारा. मार्केट किती मोठं होऊ शकतं? ग्रोथ ही किती वेगाने वाढू शकते? रिटर्न्स म्हणजेच कॅपिटलवर किती रिटर्न मिळत आहेत? मोठ कंपनीचे कॉम्पिटिटर्स कसे आहेत? रिइन्व्हेस्टमेंट, प्रॉफिट कुठे वापरला जातोय? मॅनेजमेंट, कॅपिटल कोण आणि मॅनेज कसं करतंय? व्हॅल्युएशन, या बिझनेससाठी आपण किती प्राइस देतोय? आणि या सगळ्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे टाईम. मल्टीबॅगर हे कधीही एका दिवसात तयार होत नाहीत, तर ते वर्षानुवर्ष घेतात. म्हणून आपण मल्टीबॅगर स्टॉक शोधत नाहीये, आपण एक मल्टीबॅगर बिझनेस शोधतोय. कारण स्टॉकची किंमत रोज बदलते, पण महान बिझनेसेस वर्षानुवर्ष कंपाऊंड होत जातात. मी विशाल काशीकर आणि हे आहे फायर इन मराठी. जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये फक्त स्टॉक निवडायचे नसतील, पण त्यांचे बिझनेस जाणून घ्यायचे असतील, तर या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.